तुला काढत सहविचार सभेला कुठेतरी राजन पाटीलच खतपाणी घालतात किंवा सहविचार सभा अनगरकरांच्या विरोधात जे लढतील त्यांच्या विरोधात आहे असं म्हणायचं. ही सहविचार अनगरकराबरोबर सहविचार आहे का अनगरकराच्या विरोधामध्ये लढणाऱ्याच्या बरोबर सहविचार आहे? राज्यात निवडणुकींचं वारं व्हायला लागू लागलेलं आहे आणि काही ठिकाणी आपण राजकीय हालचालींना वेग आलेला देखील बघतोय. मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेश केलाय. त्या अनुषंगाने मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष रमेश बारेशकर आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत या प्रवेशाचा परिणाम होईल राजकारणावर. मोहोळच्या राजकारणावर या प्रवेशाचा परिणाम जरी विचारला तरी भाजपला याचा फायदा होईल, पण ते सीटामध्ये किती कन्वर्ट होईल याच्याबद्दल शंका आहे. त्यांचं मताधिक्य वाढल, पण त्यांची ज्या विधानसभेला माजी आमदार राजनजी पाटील यांच्या विरोधामध्ये असलेलं वातावरण, मागील 30 वर्ष एक हाती सत्ता असताना कुठल्याही प्रकारचा या मोहोळ शहरामध्ये या मोहोळ तालुक्यामध्ये विकास केलेला नाही. अनेक उदाहरण त्या ठिकाणी देता येतील. मोहोळचं बस स्टँड आहे, त्याची सुविधा त्यांना करता आली नाही. या पश्चिम महाराष्ट्रातल्या 57 तालुक्यामध्ये एसटीचा बस डिपो आहे, फक्त मोहोळ तालुक्यामध्ये एसटी बस डिपो नाही. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे, फक्त मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन नाही. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही. या मोहोळ तालुक्यामध्ये अनेक संस्था त्यांना आणता आल्या असत्या, पण कुठलीही संस्था त्यांनी या ठिकाणी आणले नाही. कुठलाही रोजगार या ठिकाणी त्यांनी उभा केला नाही, जेणेकरून लोकांची अडचण झाली पाहिजे आणि लोकांना आमच्याशिवाय पर्याय राहिला नाही पाहिजे अशा प्रकारचं एकाधिकारीशाही करण्याचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाऊ द्या किंवा इतर कुठल्या पक्षात जाऊ द्या, त्यांना नको असणारा मतदार या ठिकाणी एकसंघ येणार आहे आणि त्यांचा पराभव या मोहोळ नगरपालिकेला आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये नक्कीच करणार आहे. कारण त्याने सत्तेमध्ये असताना कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. जर त्यांना निष्ठा हे सारखं सातत्यानं त्यांच्या भाषणामध्ये निष्ठेचा उल्लेख केला जातो, पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये होता, नंतरच्या काळामध्ये आपण काँग्रेस आय मध्ये गेला, नंतरच्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला, नंतरच्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी झाल्यानंतर अजितदादाची साथ आपण निवडली आणि त्याच्यानंतर आता आपण भाजपची साथ निवडली. म्हणजे आपला हे 5वा पक्षांतर आहे. आपला एकदाच पराभव झाला तरी आपण शिस्तीचं नाव सांगून या ठिकाणी आपल्या अडचणी झाकून नेण्यासाठी आपण भाजपमध्ये गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी किंवा या शहराचा तालुक्याचा विकास करण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेले नाहीत. स्वतःचं भलं करण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेले आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. काय म्हणजे काय अडचणी झाकून नेण्यासाठी जात आहेत ते काय? आता अनेक अडचणी आपल्याला न सांगण्यासारखे देखील आहेत. विरोधक जरी असला तरी त्या विरोधकावर वैयक्तिक टीका करायची नाही अशा प्रकारची शिकवण आम्हाला आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक टीका जर आम्ही करायला लागलो तर ती लिस्ट संपणार नाही, पण आम्ही एक ही वैयक्तिक टीका करणार नाही. सार्वजनिक ज्या पद्धतीनं त्यांच्या हातामध्ये सत्तेची शक्ती होती, त्या सत्तेच्या शक्तीच्या माध्यमातून या तालुक्याचा प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होता, या शहराचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होते, पण कुठल्याच प्रकारचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. त्यामुळं आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही वैयक्तिक टीका न करता आमच्या शहराची कशी अडवणूक केली, तालुक्याची कशी अडवणूक केली, इथल्या महिला वर्गांची कशा पद्धतीनं रोजगाराची अडवणूक केली, इथल्या तरुण वर्गाची कशा पद्धतीनं रोजगाराची अडवणूक केली आणि स्वतःच्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं या तालुक्यातली जनता आता त्यांना स्वीकारणार नाही. म्हणून भाजपमध्ये जाऊन आपलं काय चांगलं होतंय का अशा प्रकारचा प्रयत्न ते करत आहेत.
माजी आमदार यशवंत माने असतील किंवा बबनदादा शिंदेचे पुत्र असतील किंवा बबनदादा असतील, असे अनेक दिग्गज या ठिकाणी भाजप प्रवेश करतात, असं त्यांनी आता सांगितलेलं आहे की आणखीन काही जिल्ह्यातले मोठे नेते मंडळी माझ्या संपर्कात आहेत आणि ते भाजपमध्ये येऊ इच्छितात. असं कोणी सांगितलेलं आहे? आमदार राजन पाटील. आता तर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि जणू काय ते भाजपचे आता जिल्ह्याचे नेतेच झालेले आहेत, अशा पद्धतीनं ते वक्तव्य मला वाटतंय. कारण भाजपचे तर 8 आमदार असताना ते भाजपच्या जिल्ह्याच्या राजकारणाचं ते बोलत आहेत. त्यांनी तालुक्याच्या राजकारणाचं बोललं असतं तर मी समजू शकलो असतो, पण जिल्ह्याचे नेते ते केव्हापासून झाले, कुठल्याच पदावर नाहीत. कालच त्यांचा भाजपमध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात, हे हास्यास्पद आहे. काही अन्य नेते म्हणजे आपली आघाडी कशी असेल, कुणाला सोबत घेऊन करत आहेत स्थानिक निवडणूक? या ठिकाणी मागील 40 वर्षापासून या मोहोळ शहराची, मोहोळ तालुक्याची पिळवणूक करणारे अनगरकर यांच्या विरोधामध्ये जे जे असतील त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना, त्या मतदारांना सोबत घेऊन त्यांच्या विरोधात लढाई लढण्याचं आम्ही रणशिंग फुंकलेलं आहे. या लढाईमध्ये समजा माजी आमदार रमेश कदम आले किंवा दीपक गायकवाड आले, त्यांना सोबत घेणार? राजनजी पाटील यांना हरवण्यासाठी जे जे येतील, मग ते दीपक गायकवाड असतील, रमेश कदम जे असतील किंवा अनेक कोणी असतील, त्यांना सोबत घेऊन लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहे. अशी बी चर्चा सुरू आहे की माझे जे आमदार, विद्यमान आमदार आहेत खरे साहेब आणि उमेश पाटील यांना एकत्रित घेऊन आपल्या ठिकाणची आघाडी झालेली. आम्ही सध्या एकत्रच आहे, कारण त्यांनी या ठिकाणी सहविचार सभा घेतली गेली. सहविचार सभेला ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये महत्वाची भूमिका बजावली, ते उमेश पाटील असतील, मी स्वतः रमेश बारसकर असेल किंवा आमचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे असतील, या तिघांना वगळून त्यांनी या ठिकाणी सहविचार सभा घेतली. आम्ही मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न केला, ही सहविचार अनगरकराबरोबर सहविचार आहे का अनगरकराच्या विरोधामध्ये लढणाऱ्याच्या बरोबर सहविचार आहे? त्यांचा जर अनगरकराच्या विरोधामध्ये सहविचार असला असता तर त्यांनी अनगरकराच्या बद्दल त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली असती, पण त्यांचा अनगरकराच्या विरोधकाबरोबर सहविचार नाही, कारण त्यांनी आमच्यावर या ठिकाणी टीका टिप्पणी केली. आमच्या हातात तर सत्ता या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी राजाभाऊ खरे 8 महिने झाले आमदार झालेले आहेत. या ठिकाणी अजून डीपीडीसीची मीटिंग नाही, कुठल्याही प्रकारचा राज्य सरकारचा निधी नाही. विरोधामध्ये असणारे राजाभाऊ खरे असताना देखील त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये या विकासाचं काम अडवणाऱ्याच्या विरोधामध्ये बोलायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी 8 महिन्यामध्ये काय काम केलं अशा प्रकारचा देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला. आमदार मिटिंगला आले नाहीत अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारण्यात आला. पण आमदार या ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमेश पाटील यांचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी उपस्थित दर्शवून त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. सहविचार सभा अनगरकरांच्या विरोधात जे लढतील त्यांच्या विरोधात आहे असं म्हणायचं? तशा पद्धतीनं झालं ना. आम्ही मगाच सांगितलं की ए ची आणि सी ची लढाई विधानसभेला होती. सी न एला हरवलं आणि एला असं वाटायला लागलं की आता आपली ताकद कमी पडत आहे, म्हणून सी मध्ये फोड केली पाहिजे आणि बी टीम तयार केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून त्यांनी बी टीम तयार केलेली आहे आणि ती बी टीम सीच्या समोर लढायला आणत आहे. पण आम्ही त्या बी टीमचा विचार न करता आम्ही ए बरोबरच लढणार आहे आणि जनतेला आम्ही सांगणार आहे की आपली लढाई ए बरोबर आहे, बी बरोबर नाही. बी ला या ठिकाणी जनता खड्यासारखं बाजूला काढत. सहविचार सभेला कुठेतरी राजन पाटीलच खतपाणी घालतात. अशा प्रकारची चर्चा, कुजबूज हे जनतेमध्ये आहे. आम्हाला अजून त्याची खात्री वाटते का नाही त्याबद्दल आम्हाला शंका आहे, पण जनतेमध्ये अशा प्रकारची कुजबूज आहे. हे होते रमेश बारसकर यांनी सांगितलेलं आहे, अनगरकरांच्या विरोधात लढण्यासाठी जे कोणी एकत्रित येतील त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही लढायला तयार आहोत. त्यामध्ये भले माजी आमदार रमेश कदम असतील किंवा दीपक गायकवाड असतील, हे जरी अनगरकरांच्या विरोधाच्या लढाईमध्ये एकत्रित आले तरी आम्ही त्यांना सोबत घेऊन जायला तयार व्हावं, अशी भूमिका या ठिकाणी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी व्यक्त केलेली आहे.